छत्रपती संभाजीनगरचे आहात आणि एक अशी प्लेस शोधताय जिथे तुम्हाला हिवाळ्यामध्ये पण असं काही बघायला भेटेल, तर चला मग रील सेव्ह करा किंवा मित्राला शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही प्लेस खूप कमी लोकांना माहिती आहे. तर असेच काही हिडन प्लेसेस मी तुमच्यासाठी आणत असते आणि काही फॉलोअर्स फ्रेंड्सला पण मी माझ्यासोबत घेऊन जात असते. तर आज आम्ही चाललो होतो छत्रपती संभाजीनगर वरून 100 किलोमीटर दूर असणाऱ्या एका गावाला. आम्हाला दूर जायचे होते म्हणून सकाळी लवकर निघायचा निर्णय घेतला आणि निघालो कधी न पाहिलेल्या एका जागेला पाहायला. सकाळी लवकर निघलो म्हणजे थंडी खूपच वाजणार आणि मग सिल्लोड जवळ आल्यावर एक कप चहा घेतला आणि मग तिथून पुढे गुगल मॅपला लोकेशन टाकून पुढचा प्रवास सुरू केला. पहिले जी गुगल मॅपला लोकेशन टाकली होती तिने आम्हाला दुसरीकडेच नेऊन सोडले. मग आम्ही बरोबर लोकेशन टाकून वेताळवाडी जवळ असलेल्या एका गावात आलो. त्या गावातली ही जागा खूप कमी लोकांनी पाहिलेली आहे. या सुंदर जागेपर्यंत येण्यासाठी तुम्हाला गावापर्यंत खूप छान रस्ता भेटेल. तर जसं तुम्ही गावात जाणार तसं तुमचा गुगल मॅप तुम्हाला लोकेशन बरोबर दाखवणार नाही. आणि सेम ही गोष्ट आमच्या सोबत पण झाली आणि आम्ही एका ठिकाणी पूर्ण 1-1.5 तास घालवला आणि मग शेवटी काही गावातल्या लोकांनी आम्हाला पाहून त्या जागेचा योग्य मार्ग सांगितला आणि मग आम्ही आमच्या गाड्या पार्क करून ट्रेक करायला सुरुवात केली. ट्रेक करत असताना या काही सुंदर दृश्याचे आनंद घेत आणि मग फायनली आम्हाला एक अशी जागा भेटली जिचा आम्ही कधी विचार पण केला नव्हता. या जागेवर असणारी ही सुंदर गुफा, यात असणारे हे गणपती बाप्पा आणि ही महादेवाची सुंदर अशी पिंड पाहून तर माझे मन खूप प्रसन्न झाले. आणि बाहेर आल्यावर हा सुंदर थंड पाण्याचा वॉटरफॉल, ते पण हिवाळ्यामध्ये. या जागेवर कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो आणि आम्ही एवढा एन्जॉय केला या जागेवर की बस. माझ्या फिरलेला आजपर्यंत ही सर्वात बेस्ट जागा होती माझ्यासाठी तरी. आणि माझी इच्छा आहे तुम्ही सगळे पण या प्लेसला नक्कीच भेट द्या. जर तुम्हाला या जागेचं लोकेशन पाहिजे असेल तर मला फॉलो करा आणि माझ्या DM ला ही रील सेंड करा. तर भेटूया नवीन जागेवर नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा, एन्जॉय करा आणि सेफ राहा.